व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, व्हायरल होतोय ठाकरे यांचा. नाही, मी कोणावर बोलत नाही, तुम्हाला माहित नाही पहिल्यापासून. मी विरोधक मानले झपाझप झपकीत असतो, त्यांना ज्याला विरोधक मानलं नाही, जे आपले शब्द तोंडात तेच असतात पहिल्यापासून. आपण दिलेले शब्द बदलत नाही, फिरवीत नाही. आपल्या तोंडात पहिल्यापासून ओबीसीला मी महाराष्ट्रातल्या दुखवलेलं नाही, 12 बलुतेदारांना दुखवलं नाही, 18 पगड जातीच्या लोकांना दुखवलं नाही, मुस्लिमांना दलितांना मी दुखवलेलं नाही. मी कोणालाही दुखवत नाही, नेत्याला मात्र कोणाच्या सुरी, कारण ते कोणाचेच नाही. त्यामुळे ते ज्यांच्यावर मी बोलतच नाही, त्यांनी काही केलं तर मी बोलणारच नाही. मी तसला नाही ना संधी साधू कचाट्यात सापडला मी चिंगरीवर, ते संस्कार आमच्यावर नाही, ते त्यांच्यावर येते. आमच्यात काही संबंध नसून बी आम्हाला चेंगरायचा आणि विरोध करायचा मराठ्याला, ते संस्कार त्यांच्यावरती आहेत, आमच्यावर नाही. की कचाट्यात सापडला म्हणजे हे पिळू, हे आम्ही करत नाही. आणि वैयक्तिक जीवनात मी कोणाच्याच पडत नाही. माझा पहिल्यापासून बरोबर जेव करतो तेव भोगतो. ज्याला करायचं त्याला भोगावं लागतं. मी माझ्या शब्दापासून फिरत नाही, आजही फिरलो नाही, उद्याही फिरणार नाही. धनगरांच्या आरक्षणाबद्दल बोलतो मी, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोलतोय, बंजारा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलतोय, महादेव कोळींच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय, राजपुतांच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय. मी ती माझी मागणी लावून धरलेली. लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय. मी माझी मागणी सोडत नाही. आणि मुस्लिमांच्या लेकरांना हे आरक्षण मिळालं पाहिजे, ते का मोठे होऊ नये, काय त्यांचं स्वप्न बघू नये. वाद विवाद अनेक प्रश्न हे वेगळे वेगळे मार्ग आहेत, परंतु ज्या सुविधा आहेत त्या त्यांना का नाही मिळत. मी माझ्या ध्येयापासून हटत नाही, शब्दापासून हटत. मध्ये कुणी काय केलं आणि ते कोण कशात व्हिडिओत गाठलाय, तो कोण कशात गाठलाय, मी त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि ती माझी संस्कृती बी नाही. कोणाला कडे अडचणीत आला म्हणून अडचणीत आला, जे करतो त्याचे फळ त्याला भोगावं लागतं. ठीक आहे. ओके.